ओके, तर आपण बघितलं होतं की एक आपण फंक्शन घेतलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, इंट ॲड. ओके, इथे इंटीजर पास केलं होतं ए कॉमा इंट बी. ओके, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट, कर्ली ब्रॅकेट एंड, रिटर्न. आता मला काय करायचं होतं, दोन व्हेरिएबल्स होते जे की मला रिटर्न करायचे होते. कुठले होते? इंट ए इंट सी इक्वल टू ए प्लस बी. नंतर होतं आपलं इंट डी विच इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय 2 प्लस बी मल्टिप्लाइड बाय 2. ओके, माझं एक रिक्वायरमेंट होती की हे दोन्ही व्हेरिएबल्स काय काय व्हायला पाहिजे, सेंड व्हायला पाहिजे. तर हे सेंड कसं केलं होते आपण ॲरे घेतला होता आणि ॲरे तो सेंड केला. तर ॲरे काय पाहिजे, स्टॅटिक पाहिजे. तर स्टॅटिक इंट ARR ऑफ 2. तर इथे स्टॅटिक का रिक्वायर्ड आहे, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ओके, इट इज अवेलेबल ऑन यूट्यूब, यू कॅन चेक. की स्टॅटिक कीवर्ड का यूज करावा लागला मला. जर स्टॅटिक केलं नाही तर काय होतं, रन टाईम तो एरर देतो आहे. ओके, तर स्टॅटिक कीवर्ड, व्हाय स्टॅटिक कीवर्ड इज इम्पॉर्टंट वी हॅव सीन. नाऊ मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय करू शकतो, एकतर ॲरे घेऊ शकतो आणि ॲरेमध्ये त्या व्हॅल्यूज प्लेस करून ॲरे रिटर्न करू शकतो. ऑर व्हॉट वी कॅन डू, वी कॅन क्रिएट अ स्ट्रक्चर. ओके, आय कॅन क्रिएट अ स्ट्रक्चर. तर इथे मी स्ट्रक्ट घेतो. स्ट्रक्ट, सो सी केअरफुली, वी विल सी द एक्झाम्पल, देन वी विल डिस्कस. ओके, तर स्ट्रक्ट स्पेस, मी स्ट्रक्चरचं नाव घेतो रिटर्न. ओके, मी रिटर्न लिहू शकतो का इथे, स्ट्रक्चरचं नाव रिटर्न लिहू शकतो का, स्ट्रक्चरचं नाव मी रिटर्न लिहू शकतो का, नाही लिहू शकत. व्हाय, बिकॉज रिटर्न इज अ कीवर्ड. आय कॅनॉट यूज कीवर्ड ॲज व्हेरिएबल नेम ऑर स्ट्रक्चर नेम. ओके, मी व्हेरिएबलचं नाव ॲज अ कीवर्ड नाही यूज करू शकत. सेम तसंच मी स्ट्रक्चरचं नावसुद्धा कीवर्ड यूज करू शकत नाही. तर मी इथे काय करतो, रिटर्न अंडरस्कोर व्हॅल. ओके, ऑर व्हॅल्यू, रिटर्न व्हॅल्यू. ओके, तर फंक्शन रिटर्न जे व्हॅल्यू आहे, तर ती इथे मी रिटर्न व्हॅल्यू नावाचं स्ट्रक्चर बनवलं. आणि आता ह्याच्यामध्ये मला काय रिटर्न करायचं आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये दोन इंटिजर व्हेरिएबल्स रिटर्न करायचे आहेत. तर मी इथे घेतो आउटपुट out1 एंटर out2. ओके, आता मी इथे काय केलं, out1 आणि out2 असे दोन व्हेरिएबल्स घेतले. आता मला इथे रिटर्न काय करायचे, स्ट्रक्टचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचं. कुठल्या स्ट्रक्चरचा, रिटर्न व्हॅल्यूच्या व्हेरिएबलचा मला, म्हणजे स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल्यू. तर रिटर्न व्हॅल्यूचा व्हेरिएबल मला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे. ओके, तर मी या स्ट्रक्चरमध्ये काय करतो, या फंक्शनमध्ये काय करतो, मी रिटर्न व्हॅल्यूचं एक व्हेरिएबल बनवून घेतो. ओके, आउटपुट. ओके, आउटपुट. ओके, तर आउटपुटमध्ये काय करतो मी, या आउटपुटमध्ये मला फर्स्ट आउटपुट मला काय करायचं आहे, .out1. फर्स्ट आउटपुट काय माझं, सी, मी ह्याच्यात प्लेस करून घेतलं. ओके, देन आउटपुट .out2, मी सेकंड जो व्हेरिएबल आहे जो मला रिटर्न करायचा आहे तो मी ह्याच्यात इनपुट करून घेतला. ओके, म्हणजे out1 आणि out2. out1मध्ये काय माझा सी व्हेरिएबल आहे, आउटपुट 2मध्ये काय घेतलं मी, डी घेतलं. आणि मी आता रिटर्न काय करेन, इथे स्ट्रक्ट, ॲज यू कॅन सी हिअर, ॲड मेथड काय रिटर्न करते, रिटर्न अंडरस्कोर व्हॅल्यू. ओके, रिटर्न अंडरस्कोर व्हॅल्यू या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल रिटर्न करते. सो आय कॅन रिटर्न धिस आउटपुट. ओके, आणि इथे आउटपुट रिटर्न करू शकतो. ओके, हा रिटर्न केलेला आउटपुट कुठे मी आता या फंक्शनने रिटर्न ॲड फंक्शनने काय केलं, रिटर्न व्हॅल्यूचा व्हेरिएबल रिटर्न केला. ओके, मग मी हा इथे काय करतो, इथे एक स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल्यू, इथे आउटपुट घेतो. ओके, आउटपुट व्हेरिएबल, तर आउटपुट इक्वल टू फंक्शन काय, ॲड फंक्शन. ॲड फंक्शनमध्ये काय माझं 4,5 होतं, सेमिकोलन. ओके, नाव printf फर्स्ट आउटपुट इक्वल टू %d बॅकस्लॅशन कॉमा आउटपुट डॉट. ओके, आउटपुट डॉट आउटपुट 1, मला फर्स्ट आउटपुट चेक करायचे काय आहे. ओके, सिमिलरली
आय विल चेक सेकंड आउटपुट. ओव्हर हिअर फर्स्ट आउटपुट झालं, सेकंड आउटपुट %d आउट डॉट आउटपुट 2. ओके, तर सेम रिक्वायरमेंट आहे माझी अजून, की काय रिक्वायरमेंट आहे म्हणजे की 2 व्हॅल्यूज मला रिटर्न करायचे आहेत. ओके, इथे जे सी आणि डी या 2 व्हॅल्यूज रिटर्न करायच्यात आणि फंक्शन काय करतं, फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न करतं. त्याच्यामुळे मी काय केलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की एक ॲरे क्रिएट केला आणि ॲरे क्रिएट करून ॲरेमध्ये व्हॅल्यूज पुश केल्या आणि तो रिटर्न केला. ओके, ॲरे. तर ॲरेला रिटर्न करताना आपल्याला काय करावं लागलं, स्टॅटिक करावं लागलं. ओके, वाय, बिकॉज इन ॲरे व्हॉट वी हॅव रिटर्न ॲड्रेस ऑफ ॲरे. आपण काय केलं होतं, ॲड्रेस ऑफ ॲरे रिटर्न केला होता. आणि काय होत होतं, जो मेमरी जी आहे त्या फंक्शनची, जसं तुमचा ॲड्रेस रिटर्न होतो मेनमध्ये, तसं तुमचं त्या फंक्शनचे जे सेव्ड व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे तो ॲरे जो आहे, ॲरेच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होऊन गेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यामुळे मला काय करावं लागलं होतं, स्टॅटिक करावं लागलं होतं, कारण स्टॅटिक व्हॅल्यूज विल नॉट गेट डिस्ट्रॉईड. ओके, अंटिल माय प्रोग्राम टर्मिनेट्स. त्याच्यामुळे मी त्याला स्टॅटिक केलं, जेणेकरून मी तो ॲड्रेस त्याने मेनमध्ये रिटर्न केला, मेनमधून मी तो त्या व्हॅल्यूज ॲक्सेस केल्या होत्या. बट आता इथे काय केलं मी, इथे नॉर्मल आपण जसं इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतो तसं मी हा आउटपुट व्हेरिएबल जो आहे हा रिटर्न केला. ओके, तो कुठे घेतला मी, या आउटपुट व्हेरिएबलमध्ये घेतला आणि इथे याचे व्हॅल्यूज डिस्प्ले केल्या. आय विल रन दिस कोड. रिटर्न व्हॅल, ओके, स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल, सॉरी, स्ट्रक्ट स्पेस रिटर्न व्हॅल्यूचा व्हेरिएबल पाहिजे मला, विच इज आउटपुट. ओके, रन दिस कोड अँड ॲज यू कॅन सी फर्स्ट आउटपुट 9, सेकंड आउटपुट 18. म्हणजे ह्या 2 व्हॅल्यूज जे आहेत सी आणि डी, ह्या कॅल्क्युलेट झाल्या आणि ह्या एका स्ट्रक्चरमध्ये एम्बेड झाल्या, स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलमध्ये एम्बेड झाल्या आणि तो व्हेरिएबल काय झाला, त्याने रिटर्न केला आणि तो रिटर्न केलेला मी कुठे स्टोअर केला, आउटपुट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. ओके, सो आता ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. ओके, लेट्स सी एक्सप्लेनेशन ऑफ दिस. तर दिस प्रोग्राम, तर फर्स्ट आता तुम्ही इंट ॲड बघितलं होतं. ओके, तर मी परत एकदा इथे इंट ॲड लिहितो. इंट स्पेस ॲड मेथड होती आपली, इंट ए कॉमा इंट बी होता. ओके, सेम आय हॅव रिटर्न दिस सेम थिंग ओव्हर हिअर. तर आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फक्त ह्या इंटिजर जो आहे हा इंट कशाने रिप्लेस झाला, स्ट्रक्ट स्पेस रिटर्न व्हॅल्यू. ओके, स्ट्रक्ट स्पेस रिटर्न व्हॅल्यूने रिप्लेस झाला हा इंटिजर. ओके, हा इंट जो आहे हा रिप्लेस झाला कशाने, स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल्यूने. ओके, स्ट्रक्ट स्पेस रिटर्न व्हॅल्यू. नंतर बाकीचं जसं आहे तसंच आहे बघा, इंट ॲड इंट ए कॉमा इंट बी. म्हणजेच काय, इथे मी हा ॲड मेथड काय रिटर्न करतो आहे, बेसिक डेटा टाईप. आणि हा ॲड मेथड, सॉरी, फंक्शन मेथड, ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये बघसाल त्यावेळी मेथड म्हणतात. ओके, मेथड ऑफ क्लास. तर चुकून माझ्याकडनं मेथड निघतं आहे. ओके, बट इट इज अ फंक्शन. ओके, तर हा फंक्शन आहे ॲड फंक्शन. या फंक्शनने काय रिटर्न केलं, स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल्यू. ओके, फक्त फरक एवढाच आहे. याचा अर्थ काय की मी आय कॅन रिटर्न स्ट्रक्चर व्हेरिएबल्स, फंक्शन कॅन रिटर्न स्ट्रक्चर व्हेरिएबल्स. ओके, तर आता इथे बघूया आपण पेंटमध्ये बघू. ओके, एम एस पेंट. आता फर्स्ट तुमचं काय होईल, मेन कॉल होईल. ओके, तर स्टार्टिंग कुठून होईल, इथे लाईन नंबर 22. तर इथे काय केलं मी, स्ट्रक्ट रिटर्न व्हॅल्यू आउटपुट. तर मी इथे एक फर्स्ट ऑफ ऑल रॅम, सगळे ऑपरेशन्स कुठे होत आहेत माझे, रॅममध्ये. त्याच्यामुळे मला रॅम तर प्रत्येक प्रोग्राममध्ये येईलच. ओके, एव्हरी प्रोग्राम शुड हॅव रॅम. ओके, रॅम झालं. नंतर रॅममध्ये काय, आता मेनची वेगळी मेमरी आहे. ओके, तर मेनची इथे मी मेमरी घेतली, दिस इज माय मेन. ओके, दिस इज माय मेन फंक्शन. तर या मेन फंक्शनमध्ये कुठली मेमरी आहेत, आउटपुट आहे. ओके, आउटपुट कुठला डेटा टाईप आहे, स्ट्रक्ट. ओके, तर इथे काय होईल, एक
स्ट्रक्चरचा तयार होईल. ओके, स्ट्रक्चरमध्ये काय आहे, 2 इंटिजर आहेत, त्याच्यामुळे हा स्ट्रक्चर विथ 2 व्हॅल्यूज. ओके, तर क्रिएट झाला माझा आउटपुट. मग आउटपुट इक्वल टू काय केलं मी, ॲड मेथडमध्ये काय पास केलं, 4 आणि 5. ओके, तर हे ॲड मेथडचं माझं मेमरी आहे, ॲड फंक्शन. ओके, ॲड फंक्शन. तर ॲड फंक्शनमध्ये काय मी काय पास केलं, 4 आणि 5. तर हे काय झाले तुमचे पॅरामीटर्स. ओके, हे पॅरामीटर्स झाले आणि ह्याला आर्ग्युमेंट्स म्हणतात. ओके, थोडंसं कन्फ्युजिंग आहे पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्समध्ये. तर आय थिंक याला पॅरामीटर्स म्हणतात आणि याला आर्ग्युमेंट म्हणतात. ओके, आय हॅव सेंड द व्हिडिओ, यू कॅन चेक दॅट. ओके, ऑन व्हॉट्सअप ग्रुप. तर इथे मी 4 आणि 5 पॅरामीटर्स पास केले. ओके, तर एक मिनिट, मी पॅरामीटर्स अँड should we see okay, parameters and arguments you can check online. ओके, पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. तर इथे मी पॅरामीटर्स पास केले 4 आणि 5. तर ए आणि बी मध्ये त्याच्या व्हॅल्यूज स्टोअर होतील. ओके, तर ॲक्च्युली इथं काय इथे मेमरी अलोकेट होईल व्हेरिएबल ए साठी आणि व्हेरिएबल बी साठी. ओके, व्हेरिएबल ए आणि बी माझा अलोकेट झाला. नेक्स्ट ओके, सो आपण ओके, तर इथे मेन फंक्शन आहे. मेन फंक्शनमध्ये इथे काय केलं आपण, स्ट्रक्चर तयार केला, स्ट्रक्चरचा व्हेरिएबल, दॅट इज आउटपुट. ओके, नंतर इथे काय केलं, व्हेरिएबल ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, 4. व्हेरिएबल बी मध्ये काय व्हॅल्यू आहे तुमची, 4 आहे. ओके, व्हेरिएबल बी मध्ये काय 5 आहे. ओके, नंतर ए आणि एला 4 असाइन झालं, बीला 5 असाइन झालं. हे मेमरीज क्रिएट झाल्या. नंतर सी आणि डी आहे. सी आणि डी आपण कॅल्क्युलेट केलं, सेम प्रिवियस लेक्चरमध्ये जसं होतं तसंच आहे. फक्त आता इथे काय आपण केलं आहे, इथे काय झालं 9 आणि इथे काय झालं 18. ओके, फक्त आता इथे काय केलं आपण, स्ट्रक्चर घेतलं. आपण आधी काय करत होतो, ॲरे सेंड करत होतो, ॲरे पास करत होतो. आता स्ट्रक्चरचा व्हेरिएबल सेंड करतोय. ओके, तर आता इथे काय केलं आहे आपण, इवन इन दिस ॲड फंक्शन वी हॅव क्रिएटेड वन व्हेरिएबल ॲज आउटपुट. आता बघा इथे पण ह्याचं पण नाव आउटपुट आहे आणि ह्या व्हेरिएबलचं नाव पण काय आउटपुट आहे. ओके, आर यू गेटिंग दिस. बघा ह्या स्ट्रक्चर हे फंक्शन जे आहे ॲड फंक्शन, ह्या ॲड फंक्शनमध्ये पण काय स्ट्रक्चर रिटर्न व्हॅलचा आउटपुट नावाचा व्हेरिएबल आहे आणि इथे पण काय आउटपुट नावाचाच व्हेरिएबल आहे, बट दे आर बोथ डिफरंट. ओके, ते दोन्ही काय डिफरंट आहेत. इथे पण आउटपुट आहे आणि इथे पण माझा एक स्ट्रक्चरचा व्हेरिएबल तयार होईल. ओके, आणि हा काय असेल, हा वेगळा असेल. ओके, ह्याचं पण नाव काय आउटपुटच आहे, बट मेमरीमध्ये दे बोथ आर डिफरंट. ओके, तर आउटपुट आहे. ह्याच्यामध्ये पण 2 व्हॅल्यूज आहेत या स्ट्रक्चरमध्ये. ओके, आणि या 2 व्हॅल्यूजमध्ये काय प्लेस केलं आपण, फर्स्ट ह्याच्यात काय प्लेस केलं, सीची व्हॅल्यू दॅट इज 9. सीची व्हॅल्यू प्लेस केली दॅट इज 9 आणि सेकंड स्ट्रक्चर ह्याच्यात काय प्लेस केलं 18. ओके, दॅट इज व्हॅल्यू ऑफ डी. आपण असं प्लेस केलं. यू कॅन सी ओव्हर हिअर इन दिस ॲड मेथड आउटपुट डॉट आउट मध्ये काय स्टोअर केलं, सीची व्हॅल्यू दॅट इज 9. ओके, ओव्हर हिअर यू कॅन सी. आणि
आउटपुट 2 मध्ये काय सेट केलं, डी. ओके, तर ह्याच्यात काय सेट केलं, डी ची व्हॅल्यू सेट केली आपण. ओके, तर आता व्हॉट वी आर डुईंग, वी आर रिटर्निंग द आउटपुट व्हेरिएबल. तर आपण काय केलं, आउटपुट व्हेरिएबलला रिटर्न केलं. तर रिटर्न केलं म्हणजे काय होईल, हा व्हेरिएबल काय होईल, कॉपी पेस्ट होईल. म्हणजे हा व्हेरिएबल काय होईल, इकडून जाईल आणि हा कुठे पेस्ट होईल, इथे पेस्ट होईल. कुठे पेस्ट होईल, तर आउट इक्वल टू, आता मी इथे काय केलं, हा जो आउट व्हेरिएबल होता मेनमधला, दॅट आउट इक्वल टू ॲड 4,5. तर 4,5ने जे रिटर्न केलं ते मी स्टोअर कशात केलं, आउटपुट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. तर ह्या पूर्णच्या पूर्ण व्हेरिएबल कशात स्टोअर होईल, या आउटमध्ये स्टोअर होईल विथ 9 अँड 18 व्हॅल्यू. ओके, तर आता इथे काय झालं, एकच व्हेरिएबल मी सेंड केला. मी 2 व्हेरिएबल सेंड केले का नाही, हा जो ॲरो आहे, हा ॲरो फक्त एकच व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो, दॅट इज आउट. बट दिस आउट इज स्ट्रक्चर विच कंटेन्स 2 व्हॅल्यूज. ओके, त्याच्यामुळे काय झालं, मला ॲटोमॅटिकली इथे मेनमध्ये मला 2 व्हॅल्यूज मिळाल्या. ओके, ठीक आहे, येते का लक्षात, येते का लक्षात. रिटर्न होताना जशास तसं तुमचं कॉपी होतं. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, इथे ॲरे घेतला होता. ओके, आउटपुट होतं, आउटपुटच्या ठिकाणी काय होता, ॲरे होता, ॲरे होता. तर ह्याचा बेस ॲड्रेस होता, बेस ॲड्रेस काय, सपोज 510. ओके, बेस ॲड्रेस सपोज 510 आहे. तर हा 510 ॲड्रेस काय झाला, कॉपी पेस्ट झाला. कुठे, इथे आपण ॲरे नव्हता इथे. ओके, इथे काय होतं, फक्त एकच ॲड्रेसचा व्हेरिएबल होता आणि ह्याच्यात काय स्टोअर केलेलं आपण, 510. वी हॅव जस्ट स्टोअर्ड बेस ॲड्रेस ऑफ धिस ॲरे. हा जो ARR आहे, स्टॅटिक ॲरे आहे. हा स्टॅटिक का घ्यावा लागला, कारण ज्यावेळी रिटर्न होतं त्यावेळी काय होतं, हे डिस्ट्रॉय होऊन जातं. त्याच्यामुळं काय केलं आपण, ह्याला स्टॅटिक ठेवलं, जेणेकरून हे डिस्ट्रॉय होतील, बट तुमचा ॲरे डिस्ट्रॉय होईल का, नाही. वाय, बिकॉज ॲरे इज स्टॅटिक. तर हा आपण ॲड्रेस रिटर्न केला होता, कुठे, मागच्या एक्झाम्पलमध्ये. ओके, आणि हा ॲड्रेस काय झाला होता, कॉपी पेस्ट झाला होता. काय कॉपी पेस्ट झालं होतं, ॲम आय ऑडिबल, हॅलो, काय कॉपी पेस्ट झालं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये, हॅलो, ॲम आय ऑडिबल, हॅलो. मागच्या एक्झाम्पलमध्ये काय कॉपी पेस्ट झालं होतं, ॲड्रेस कॉपी पेस्ट झाला होता. इथे काय होतंय, ॲक्च्युअल व्हॅल्यू कॉपी पेस्ट होते. ओके, तर रिटर्न झालं म्हणजेच काय, की जी व्हॅल्यू तुम्ही रिटर्न करताय ती व्हॅल्यू काय होणार, कॉपी पेस्ट होणार. कुठे, मेन फंक्शन ऑर व्हॉट एव्हर फंक्शन विच, आता इथे मेन फंक्शन कॉल करतोय ॲड फंक्शनला, म्हणून मेन फंक्शनमध्ये तिथे, ओके, ती व्हॅल्यू कॉपी पेस्ट होईल. आता लेट्स सी कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. आता आपण कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स बघूया काय असतं ते. ओके, फॉर दॅट आय विल कीप धिस ॲज इट इज. ओके, आता मी काय करतो, एक नवीन स्लाइड घेतो. ओके, अँड आय विल ऑल्सो टेक न्यू एक्झाम्पल. हे लक्षात आलं का, की फंक्शन काय करू शकतं, स्ट्रक्चरला रिटर्न करू शकतं फंक्शन. ओके, फंक्शन कॅन रिटर्न व्हॅल्यूज. ओके, स्ट्रक्चर व्हॅल्यूज रिटर्न करू शकतो फंक्शन. इवन यू कॅन पास स्ट्रक्ट व्हॅल्यूज ॲज अ पॅरामीटर्स. इथे इंट आहे, या इंटच्या ठिकाणी तुम्ही सम स्ट्रक्चर तुम्ही इथे पास करू शकता इंटच्या ऐवजी. ओके, तर तुम्ही फंक्शनमध्ये स्ट्रक्चर पास करू शकता. इवन यू कॅन रिटर्न स्ट्रक्चर फ्रॉम फंक्शन. ओके, तर हे झालं आपलं स्ट्रक्चरबद्दल. तर आता आपण काय करू, पास बाय व्हॅल्यू आणि पास बाय रेफरन्सचं एक्झाम्पल बघू. आय विल टेक न्यू प्रोग्राम, फ्रेश न्यू प्रोग्राम, हॅश इन्क्लूड stdio.h int main, नंतर आपलं काय असतं, रिटर्न 0. ओके, आय विल सेव्ह दिस प्रोग्राम. स्वॅप व्हॅल्यू डॉट सी. ओके, तर आता स्वॅपिंग करताना कसं करतो आपण, स्वॅपिंग इंट सपोज नंबर 1 आहे आणि नंबर 2 आहे. ओके, तर सपोज युजरला मी विचारतो printf. ओके, तर एंटर नंबर 1 बॅकस्लॅश n सेमिकॉलन
नंबर 2. ओके, इथे काय आहे, स्कॅनएफ %d कॉमा ॲड्रेस ऑफ नंबर 1 नंबर 2 स्कॅनएफ. ओके, आता मला स्वॅप करायचं आहे. तर स्वॅप कसं करतो आपण, एक थर्ड व्हेरिएबल घेतो इंट टेम्प आणि इथे काय करतो, टेम्प इक्वल टू नंबर 1. ओके, सेमिकोलन. नंतर काय, नंबर 2 नंबर 1 इक्वल टू नंबर 2 अँड नंबर 2 इक्वल टू 10. ओके, तर हे असं आपली प्रोसिजर असते. ओके, स्वॅप द नंबरची. ओके, आय विल शो यू. पहिल्यांदा आपण याचं एक्झाम्पल बघून घेऊ की हे कसं वर्क होतं स्वॅपिंगचा प्रोग्राम. ओके, इट इज व्हेरी सिम्पल बट स्टील आय विल एक्सप्लेन यू. सपोज वन्स अगेन रॅम. ओके, रॅममध्ये काय परत तुमचं येणार, तुमची मेन मेमरी. ओके, तर मेन मेमरीमध्ये काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत, आता num2 आणि टेम्प 3 व्हेरिएबल्स आहेत. तर मी इथे 3 व्हेरिएबल्स ड्रॉ करतो, num1 num2 आणि टेम्प. ओके, 3 व्हेरिएबल्स ड्रॉ केले. तर सपोज युजरने काय केलं, इथे नंबर 1 दिला 8. ओके, नंबर 2 दिला त्याने सपोज 11. ओके, तर आता हे काय माझा num1, हा काय माझा num2. ओके, तर आता आपण काय करतोय, आणि हे काय माझं टेम्प. ओके, दिस इज माय टेम्प व्हेरिएबल. तर आपण काय करतोय या लॉजिकमध्ये, फर्स्ट हे बघा, हे इथपर्यंत तर काय इनपुटचं लॉजिक आहे. ओके, या लाईन नंबर 9 पर्यंत इनपुटचं लॉजिक आहे, जे की आपण आता करून घेतलं. ओके, युजरने काय दिलं, 8 दिलं फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू युजरने 11 दिली. तर आता इथे काय होतं, num1 जो आहे म्हणजे फर्स्ट नंबर स्टोअर कशात होतो, टेम्पमध्ये. तर फर्स्ट नंबर काय माझा num1 8 आहे. ओके, तर 8 कुठे स्टोअर झाला माझा, टेम्पमध्ये स्टोअर झाला. ओके, नंतर काय केलं, num2 स्टोअर केलं कशात, num1 मध्ये. num2 ची व्हॅल्यू काय 11. तर ही 11 व्हॅल्यू कशात स्टोअर केली, आय विल कट दिस. ओके, आता हा 8 काय होईल, ओव्हर राईट होईल. हा 8 कट होईल का, कारण मी num2 ची व्हॅल्यू num1 मध्ये स्टोअर करतोय. ओके, तर हा 11 कशात स्टोअर होईल, इथे num1 मध्ये स्टोअर होईल. आता तुम्ही जर बघितलं तर आता इथे काय, दोन्ही व्हेरिएबलमध्ये num1 मध्ये पण 11 आहे आणि num2 मध्ये पण 11 आहे. ओके, 8 माहीतच नाही आता तुमच्या मेमरीमध्ये. तर त्यासाठी आपण काय केलं होतं, टेम्प व्हेरिएबल घेतला होता आणि ह्याच्यात काय केलं होतं, 8 स्टोअर करून घेतला, जेणेकरून हा 8 मी काय करू शकतो, वन्स अगेन या टेम्प 2 मध्ये, num2 मध्ये हा टेम्प व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ॲज यू कॅन सी हिअर num2 इक्वल टू टेम्प. तर हा 8 हा 11 ओव्हर राईट होईल आणि इथे काय येईल 8 अँड माय व्हॅल्यू गेट्स एक्सचेंज. ओके, स्वॅप. तर स्वॅप होऊन जातील व्हॅल्यूज. तर हे काय झालं, आपलं एकाच फंक्शनमध्ये आपण केलं हे स्वॅपिंग. ओके, मेन फंक्शनमध्ये. बट सपोज मी आता ह्याच्यासाठी एक वेगळं फंक्शन लिहिलं. ओके, लेट्स राईट वन फंक्शन. सो आय विल राईट हिअर. हां, तर आता हे स्वॅप झाले का नाही हे पण चेक करता यायला पाहिजे मला. तर इथे आपण प्रिंटएफ करू, प्रिंटएफ आफ्टर स्वॅप, आफ्टर स्वॅप व्हॅल्यूज इक्वल टू आफ्टर स्वॅप, एक मिनटं. ओके, तर इथे काय करतो, आफ्टर स्वॅप num1 इक्वल टू %d. ओके, दॅट इज नंबर 1 इक्वल टू %d नंबर 1. then I will after swap number 2 equal to %d. ओके, नंबर 2 इक्वल टू %d. तर आता मी नंबर 1 आणि नंबर 2 इथे डिस्प्ले केले आफ्टर स्वॅप. बिफोर स्वॅप मला चेक करायचे, सेम मी काय करतो, हे स्वॅप करण्याच्या आधी इथे काय करतो, आता हे आफ्टर स्वॅपच्या ऐवजी इथे बिफोर स्वॅप करतो, बिफोर स्वॅप. ओके, बिफोर स्वॅप नंबर 1 नंबर 2 काय होते, आफ्टर स्वॅप नंबर 1 नंबर 2 काय आहे. तर हे रन करून बघू काय आउटपुट येतं. नंबर 1 काय दिलं होतं युजरने 8, सेकंड नंबर काय दिलं होतं 11. ओके, तर आता आपण इथे चेक करू, बिफोर स्वॅप नंबर 1 काय 8 आहे.
ओके. बिफोर स्वॅप नंबर 2 काय 11. आफ्टर स्वॅप नंबर 1 काय झाला तुमचा 11 झाला आणि नंबर 2 काय झाला 8. ओके. तर आपल्याला आता हे करेक्ट आउटपुट मिळालं. ओके. तर ह्याला तुम्ही विदिन म्हणजे 1 लाईनमध्ये पण लिहू शकता. याला जर 1 लाईनमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय करा, सिम्पली कॉपी केलं मी, नंबर 1 इक्वल टू दिस अँड नंबर 2 इक्वल टू दिस. ओके. आय विल रिमूव्ह दिस, म्हणजे एकाच लाईनमध्ये येतील, आपल्याला लगेच डिफरन्स लक्षात येईल. इथे काय करावं लागेल मला, नंबर 1 कॉमा नंबर 2, सिक्वेन्स शुड बी सेम. ओके. द सिक्वेन्स मस्ट बी सेम. नंबर 1 साठी पर्सेंट डी जो आहे इथे पण नंबर 1च पाहिजे, इथे नंबर 2 आहे तर इथे पण नंबर 2च पाहिजे. ओके. तर सिक्वेन्स मॅटर्स ओव्हर हिअर. जर सिक्वेन्स चेंज करू नका, नाही तर तुम्हाला कळणारच नाही. ओके. करेक्ट रिझल्ट आला नाही आला. ओके. इथे पण मी काय करतो, नंबर 2, नंतर इथे आफ्टर स्वॅप नंबर बिफोर स्वॅप केलं इथे. ओके. प्लेस. ओके. रन करतो वन्स अगेन, 8 11 अँड यू कॅन सी द रिझल्ट. बिफोर स्वॅप नंबर 1 8 आहे आणि आफ्टर स्वॅप काय झाला 11 झाला आणि नंबर 2 काय झाला 8. ओके. तर स्वॅप झाले नंबर्स. तर आता मी काय करतो, इथे एक फंक्शन लिहितो. ओके. नाऊ आय विल राईट वन फंक्शन void स्वॅप. ओके. स्वॅपमध्ये मला 2 व्हेरिएबल्स स्वॅप करायचे, तर मी इथे इंट ए आणि इंट बी 2 व्हेरिएबल्स घेतले आणि सेम प्रोसिजर, ही स्वॅपची जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर काय करतो मी इथे करतो. ओके. आता इथे व्हॉइड आहे तर व्हॉइडला काही रिटर्न करायची गरज नाही, बट स्टील आय कॅन राईट रिटर्न ओव्हर हिअर. मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, आता पण सांगतोय, व्हॉइड आहे याचा अर्थ रिटर्न नसतं असं नाही. ओके. व्हॉइड आहे म्हणजे रिटर्न स्टेटमेंट विल नॉट रिटर्न एनिथिंग, बट आय कॅन राईट रिटर्न, सिम्पली आय कॅन राईट रिटर्न. ओके. सो व्हॉइड आहे, मी इथं रिटर्न लिहिलं. तर इथे स्वॅप मेथड मी कॉल करतो. ओके. स्वॅप मला कुठले 2 व्हेरिएबल स्वॅप करायचे, num1 कॉमा num2. ओके. दोन व्हेरिएबल्स मी स्वॅप केले. आता इथं बघा, num1 ची व्हॅल्यू इथे 5 झाली, इथे गेली ए मध्ये. num2 ची व्हॅल्यू 5 झाली आणि कुठे गेली बी मध्ये गेली. त्या व्हॅल्यूज इथे स्वॅप झाल्या आणि फंक्शन रिटर्न झालं. तर आपल्या व्हॅल्यूज स्वॅप होतात का चेक करू आपण. ओके. टेम्प. ओके. टेम्पला इथे लिहावं लागेल मला, काही गरज नाही मला इथे टेम्प लिहायची. आता मेनमध्ये मला टेम्प लिहायची काहीच गरज नाही, कारण टेम्प मला रिक्वायर्ड कशासाठी आहे, फक्त num1ला स्टोअर करण्यासाठी. तर इन टेम्प मी वर करतो. ओके. रन करतो. num1. ओके. सॉरी, व्हेरिएबल ए बी नाही तर ओके चला जाऊ द्या, मी इथे काय करतो, num1 num2 करतो. का, कारण हे 2 वेगळे मेमरी स्पेस आहेत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही येणार नाही. ओके. इथे num1 पास केलं मी, num1 मध्ये घेतलं तर हे 2 वेगळे व्हेरिएबल्स आहेत. का, कारण त्याचं मेमरी स्पेस वेगळं आहे. ओके. जसं की तुम्ही इथे बघू शकता, आता इथे आउटपुट व्हेरिएबल आहे, इथे पण आउटपुट आहे नाव व्हेरिएबलचं, इथे पण व्हेरिएबलचं नाव आउटपुट आहे, बट दे आर 2 डिफरंट मेमरी लोकेशन्स. हे बघा, हे मेमरी लोकेशन वेगळं आहे ह्याचं आणि हे वेगळं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, ह्या दोघांमध्ये काही कनेक्शन नाही आहे. ओके. त्याच्यामुळं हा आउटपुट वेगळा आहे आणि हा आउटपुट वेगळा आहे. सेम तसंच मध्ये इथे num1 num2 हे वेगळे आहेत. ओके. तर 8 आणि 11 सेम दिले मी. अँड ॲज यू कॅन सी हिअर, बिफोर स्वॅप num1 काय 8 आहे, num2 11. सेम आय गेट आफ्टर स्वॅप ऑल्सो. स्वॅप तर झालेत. ओके. वाय, बिकॉज माय लॉजिक इज करेक्ट अँड आय हॅव जस्ट कॉपी पेस्टेड द लॉजिक. तरी सुद्धा आपलं कॉपी पेस्ट इथे झालं नाही. ओके. तर का नाही झालं ते बघूया आपण. तर आता इथे काय झालं, आपण काय केलं, इथे 8 आहे, इथे 11 आहे. ओके. आणि हा जो स्पेसिफिक टेम्प आहे, हा टेम्प कुठे गेला आपण, आता आपण एक नवीन फंक्शन बनवलं, ॲड. ओके. ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं आणि ह्या ॲड फंक्शनमध्ये काय केलं आपण, हा टेम्प लिहिला. ओके. ॲड फंक्शन आहे हे, ॲड फंक्शन, ह्याच्यामध्ये टेम्प लिहिला आणि ह्याच्यामध्येच काय, आता num1 num2 अजून आहेत आता ह्याच्यात. ओके. num1 num2, तर सेम साईज पाहिजे पण ठीक आहे. दिस इज माय num1, दिस इज माय num2. तर काय झालं, तर आपण बघूया काय झालं. ओके. व्हॉट हॅज डन. तर इथे
आता आपण काय केलं, स्वॅप मेथड कॉल केली, फर्स्ट काय पास केले num1, तो कॅच कशात केला num1 मध्ये. ओके, तर num1 ची जी व्हॅल्यू आहे मेन फंक्शनमध्ये, हा मेन आहे आपला, तर मेनमध्ये जी num1 ची व्हॅल्यू आहे 8, ती काय होईल, कॉपी पेस्ट होईल कुठे, num1 मध्ये. ओके, तर इथे मी 8 लिहितो. ठीक आहे, इथे काही नाही आहे तर हे डिलीट करून टाकतो. ओके, तर 8 आहे इथे. नंतर num2 ची व्हॅल्यू कुठे कॉपी पेस्ट झाली आपली, num2 ला. ओके, तर इथे काय आलं 11. आता आपण काय केलं, इथे num1 ची व्हॅल्यू टेम्पमध्ये घेतली. num1 ची काय व्हॅल्यू आहे 8, मी 8 टेम्पमध्ये घेतली. नंतर काय केलं, num2 ची व्हॅल्यू num1 ला दिली. हा 8 ओव्हरराईट झाला, इथे 11 आलं. ओके, हा 8 ओव्हरराईट झाला आणि इथे काय आलं 11. आता num2 मध्ये काय केलं आपण, टेम्पची व्हॅल्यू पास केली, ओव्हरराईट केली. ओके, तर 11 हा ओव्हरराईट झाला कशाने, 8ने. तर व्हॅल्यूज एक्सचेंज झाल्या का, यस झाल्या. ओके, याने काही रिटर्न केलं का, या मेथडने ॲड मेथडने काही रिटर्न केलं नाही. ओके, सो बट रिटर्न गेट कॉल्ड. तुम्ही रिटर्न लिहा अगर न लिहा, जर सपोज कर्ली ब्रॅकेट तुमचा कॉल झाला, तुमचा ॲटोमॅटिक रिटर्न कॉल होऊन जाईल. ओके, विथआउट एनी व्हॅल्यू, इथे रिटर्न तुमचा कॉल होऊन जाईल लाईन नंबर 10ला. तर इथे रिटर्न झाला विथआउट एनी व्हॅल्यू, तो रिटर्न झाला कुठे, मेन फंक्शनमध्ये, जिथं कॉल झाला होता त्या लाईन नंबरला तो जाईल. तर आता ज्यावेळी हा इकडे जाईल, रिटर्न होईल, ओके, विथआउट एनी व्हॅल्यू, त्यावेळी काय होईल, ही मेमरी डिस्ट्रॉय होऊन जाईल. ओके, आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये पण की बाबा काय होतं, मेमरी डिस्ट्रॉय होऊन जाते. तर आता ही मेमरी डिस्ट्रॉय झाली, तर आता स्वॅप झालेले नंबर कुठं आहेत, इथे आहेत num1 आणि num2. पण ॲक्च्युली इथं काही स्वॅपिंग झाली का, नाही झाली. ओके, इथले num1 आणि num2 जसे आहेत तसेच आहेत. स्वॅपिंग झाली ती कुठं झाली, ॲड मेथडमध्ये झाली. तर मी ॲड मेथडमध्ये जर printf जर लिहिलं, तर मला व्यवस्थित आउटपुट मिळून जाईल. ओके, मी जर इथं जर printf लिहिलं तर इथे मला व्यवस्थित आउटपुट मिळून जाईल. बट मी इथे printf लिहितोय, तर या लोकेशनला व्हॅल्यू काय आहेत तुमच्या num1 आणि num2 चे व्हॅल्यूज जुनेच आहेत, 8 आणि 11. ओके, सो लेट्स ट्राय. आपण काय करू, हा printf जो आहे ना, हा आपण काय करू, स्वॅप मेथडमध्ये लिहू, जसं की आपण आता डिस्कस केलं. ओके, आफ्टर स्वॅप कुठे लिहिलं मी, स्वॅप मेथडच्या आतच लिहिलं. ओके, कर्ली ब्रॅकेट क्लोज होण्याच्या आधीच printf आफ्टर स्वॅप लिहिलं. ओके, रन करतो मी हा प्रोग्राम. एंटर नंबर 1 8, नंबर 2 11, and as you can see I am getting correct output. नंबर 1 8, नंबर 2 11, नंबर 1 काय झाला 11 झाला, नंबर 2 काय झाला 8. ओके, बघा जसं की इथे आपण डिस्कस केलं, बिफोर रिटर्न होण्याच्या आधीच मी काय केलं, इथे printf कॉल केला. मग हे मेमरी डिस्ट्रॉय होईल का, नाही. मेमरी डिस्ट्रॉय होण्याच्या आधीच, इवन मेमरी डिस्ट्रॉय जरी झाली नसती तरी इथे मला हे ॲक्सेसिबलच नाही आहे. ओके, num1 आणि num2 हे नंबर 1 नंबर 2 वेगळे आहेत, हे नंबर 1 नंबर 2 टोटली डिफरंट आहेत. ओके, त्याच्यामुळे मी काय केलं, आता इथे printf इथे लिहिलं, तर मला करेक्ट आउटपुट मिळालं. ॲज यू कॅन सी हिअर, नंबर 1 8, नंबर 2 11, नंबर 1 11, नंबर 2 8. बट आय डोंट वॉन्ट दिस. मला हे पाहिजे का, मला हे पाहिजे नाही. तुम्ही स्वॅप काय करायचं आहे, मला हे 2 नंबर स्वॅप करायचे. तर हे 2 नंबर मी पास केले स्वॅप मेथडला, तर हे 2 नंबर मेनमध्येच स्वॅप व्हायला पाहिजे. ते इथं मला दॅट इज माय रिक्वायरमेंट. ओके, माझी रिक्वायरमेंट काय आहे की स्वॅप म्हणल्यानंतर हे नंबर 1 आणि नंबर 2 मेनमधले नंबर 1 नंबर 2 स्वॅप व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर चला बघूया आपण. ओके, तर मी इथे printf माझा चेंज करतो, जे ओरिजिनल लोकेशनला होतं तिथे मी प्लेस करतो आफ्टर स्वॅप. ओके, तर आता मला काय करायचं आहे, आता मला आफ्टर स्वॅप नंबर स्वॅप करायचे आहेत. तर मग मी इथे काय करेन, ॲड्रेस पास करेन. ओके, आय विल पास ॲड्रेस ओव्हर हिअर, ओके, पहिले मी तुम्हाला सोल्युशन सांगतो, मग ते सोल्युशन मी डिटेलमध्ये आपण डिस्कस करू ते सोल्युशन. ओके, इथे ॲड्रेस पास केला, इथे पण ॲड्रेस पास केला. इथे काय करतो मी, आय विल टेक स्टार ओव्हर हिअर. तर स्टार काय असतं, मी आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं, इंट स्टार काय करतं, ॲड्रेस होल्ड करतं. ॲड्रेस होल्ड करण्यासाठी, पॉइंटर होल्ड करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, इंट स्टार
नावाचा एक स्पेशल डेटा टाईप आहे इंट स्टार. तर हा सांगतो होल्ड द ॲड्रेस विथ इंटिजर डेटा टाईप, म्हणजे इंटिजर डेटा टाईपवाला ॲड्रेस होल्ड करा. ओके, इंट स्टार num2. ओके, तर आता इथे काय केलं मी, फक्त स्टार केला का, कारण इथे मी ॲड्रेस सेंड करतोय, ॲड्रेस ऑफ num1 ॲड्रेस ऑफ num2. ओके, आणि इथे काय केलं मी, टेम्प तर टेम्पच घेतो. इथे मी काय करतो, स्टार num1 स्टोअर कशात केले मी, टेम्पमध्ये. स्टार num1ची num2ची व्हॅल्यू मी num1 मध्ये स्टोअर करतो आणि स्टार num2 इक्वल टू 10. ओके, दॅट्स इट. तर आता हा प्रोग्राम रन करू पहिले. ओके, लेट्स सी वेदर आय एम गेटिंग करेक्ट आउटपुट ऑर नॉट. ओके, नंबर 1 काय 8, नंबर 2 काय 11. ओके, बिफोर स्वॅप नंबर 1 काय माझा 8 आला, नंबर 2 काय 11 आला, नंबर 1 काय 11 आणि नंबर 2 काय 8, म्हणजे काय 1 बरोबर स्वॅप झाले. तर मला हे पण बघायला पाहिजे की मेनमध्येच लिहिलं आहे का मी, तर येस, प्रिंटएफ जो आहे तो मेनमध्येच आहे. ठीक आहे, दोन्ही प्रिंटएफ काय आहेत माझे मेनमध्ये, म्हणजे माझा प्रोग्राम करेक्ट एक्झिक्यूट झाला. तर आता इथं झालं काय ते बघू आपण. ओके, तर आता मी ही स्लाईड अशीच ठेवतो. आता मी काय करतो, नवीन पेंट ओपन करतो, फ्रेश. ओके, आता इथे बघू आपण, ह्याच्यात हे आहे मेन. ओके, रॅम आहे, हे रॅम आहे. रॅममध्ये काय तुमचं परत आता इथे मेनसाठी वेगळी मेमरी येणार, ॲडसाठी वेगळी मेमरी येणार. ओके, आपण बघितलं तर इथे हे आलं, इथे ॲड आलं. ओके, तर इथे मेन आहे, हे इथे ॲड आहे. ओके, सो आता मी काय करतो, इथून कॉपी पेस्ट करतो व्हॅल्यूज. हे num1 num2 तर सेमच आहे. ओके, सो आय कॉपी अँड पेस्ट इट ओवर हिअर. num1 num2 आले माझे. ओके, नंतर आता इथे काय केलं आपण, आता इथे आपण काय करतोय, इंट स्टार num1 इंट स्टार num2 असं करतोय. ओके, आणि पास काय करतोय आपण, ॲड्रेस ऑफ num1 ॲड्रेस ऑफ num2. ओके, तर ॲड्रेस पास करतोय. तर मग आता ह्याला ॲड्रेस असला पाहिजे, जसं आपल्या ॲरेला ॲड्रेस असतो तसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्हेरिएबलला ॲड्रेस असतोच. ओके, तर मग ह्याला पण एक ॲड्रेस आहे. काय ॲड्रेस आहे, सपोज 510. ओके, आणि ह्याला ॲड्रेस काय आहे, हा रँडम असेल का, कारण हा ॲरे नाही आहे. तर हा काय 514 नसेल, तर हा काही असू शकतो, सपोज 720. ओके, रँडमली एक त्याने रॅममधून 510 आणि 720 मला अलोकेट करून दिली. ओके, हे दोन व्हेरिएबल्स आहेत माझ्याकडे. तर मग मी आता काय केलं, इथे काय केलं मी, इथे ॲक्च्युअल व्हॅल्यूज कॉपी केल्या का, नाही, मी काय केलं, ॲड्रेस कॉपी केला. तर ॲड्रेस कॉपी झाला म्हणजेच काय, तर हे 510 आणि 720 इथे कॉपी केलं. ओके, लेट्स राईट ओव्हर हिअर. तर हा num1 आहे, इथे 510 येईल. हा num2 आहे, इथे 720 येईल. जे पण रँडम ॲड्रेस अलोकेट झाला असेल त्या मेमरीसाठी तो इथे येऊन जाईल. ओके, दिस इज व्हॉट स्टार num1, नाही फक्त num1 करतो मी. ओके, आपण स्टार लावूया, यायला काय हरकत नाही तुम्हाला समजण्यासाठी. ओके, इथे काय करतो मी, स्टार num2. ओके, तर इथे माझ्याकडे आता दोन व्हेरिएबल्स आहेत, स्टार num1 स्टार num2. ओके, ह्याच्यामध्ये काय ॲड्रेसेस आहेत कोणाचे, num1 आणि num2चे. आता माझ्याकडे अजून एक व्हेरिएबल आहे टेम्प. ओके, हा टेम्प आपण स्वॅपिंगसाठी यूज करतोय, तर इथे मी टेम्प लिहितो. ओके, टेम्प, तर हा टेम्प आहे. तर आता इथे आपण काय सांगतोय आपण बघू. ओके, तर इंट टेम्प मी इथे क्रिएट केला. इथपर्यंत आता माझं झालं, लाईन नंबर 5 पर्यंत आलो मी. ॲड्रेस इथे num1 मध्ये घेतला, ॲड्रेस num2 स्टार num2 मध्ये घेतला. तर इथे मी स्टार num2 क्रिएट केलं, num1 क्रिएट केला, स्टार num1. ह्याच्यामध्ये ॲड्रेस पास केले कोणाचे, मेन मेमरीमधल्या 510 आणि हे 720 जे पण आहेत अलोकेट झालेले आहेत ते दोन व्हेरिएबलला त्याचे. ओके, आता ह्या लाईन नंबरला काय सांगतोय तो, लाईन नंबर 6ला स्टार num1 लिहिलं मी. याचा मिनिंग काय होतो, इथे डिक्लेअर करताना वेगळं आहे की बाबा व्हेरिएबल डिक्लेअर करा ॲड्रेसचा, आणि इथे काय मिनिंग होतो, स्टार num1 म्हणजे गो टू द व्हॅल्यू पॉइंटिंग विथ धिस ॲड्रेस, प्रेझेंट इन धिस ॲड्रेस. ओके, तर व्हॅल्यू हा ॲड्रेस ज्या व्हॅल्यूला
पॉईंट करतोय ती व्हॅल्यू पाहिजे मला. तो ॲड्रेस पाहिजे का? तो ॲड्रेस नाही पाहिजे मला व्हॅल्यू पाहिजे का? कारण स्टार आहे. स्टार मीन्स व्हॅल्यू प्रेझेंट इज ॲट धिस लोकेशन. ओके. तर आता तो काय म्हणतो की num1च्या लोकेशनला जी व्हॅल्यू आहे ती मला दे. तर num1चं लोकेशन काय 510. तर तो काय करतो 510कडे जातो. 510कडे गेला तो. ओके. आता हे तुम्ही म्हणसाल की मग हे कसं काय ॲक्सेसिबल झालं? डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस करताय num1. नाही, मी डायरेक्टली ॲक्सेस नाही करत आहे. आय एम ॲक्सेसिंग इनडायरेक्टली. मी इनडायरेक्टली ॲक्सेस करतोय. ओके. मी डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव घेतलं का नाही, मी सांगतोय त्या लोकेशनवर जे व्हॅल्यू आहे ती पाहिजे मला. तर त्याने काय केलं, या लोकेशनवर गेला त्याने आणि ही 8 काय आहे 8 आहे, तर ही व्हॅल्यू त्याने रिटर्न केली. ओके. तर स्टार num1 काय येईल, मग देईल मला व्हॅल्यू 8. स्टार num2 काय देईल मला व्हॅल्यू 11. ओके. तर मग इथे सांगितलं मी स्टार num1, इथं व्हॅल्यू काय 8. 8 कशात स्टोअर होईल, टेम्पमध्ये. ओके. तर 8 कशात स्टोअर झाली, टेम्पमध्ये. ओके. तर हे 8 काय झाले, हा 8 काय झालं इथून इथे आलं. ओके. स्टोअर केला मी. नंतर मी काय सांगितलं, स्टार num1 इक्वल टू स्टार num2, म्हणजे num2 ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू काय 11 आहे. ओके. मला इथे मिळाली आहे ॲड्रेस यूज करून. ओके. तर अशी ॲड्रेस यूज करून मला मिळाली ह्याची व्हॅल्यू किंवा 11 आहे. तर ही 11 व्हॅल्यू मी काय केले, स्टोअर कशात केली, स्टार num1 ज्या ठिकाणी पॉईंट करतोय त्या लोकेशनवर 510वर जा आणि ही व्हॅल्यू स्टोअर करा. कुठली, 11 वाली. तर काय होईल इथे स्टोअर काय होईल 11. पण हे स्टोअर कुठं करेल तो, हा या लोकेशनवर. ओके. स्टार num1च्या लोकेशनवर स्टोअर करेल स्टार num2ची व्हॅल्यू, म्हणजे इथे तो काय करेल, इथे 11 स्टोअर करेल. ओके. नंतर काय केलं मी, स्टार num2 इक्वल टू टेम्पमध्ये जी व्हॅल्यू आहे ती कुठे स्टोअर करायची तुम्हाला, स्टार num2मध्ये. तर num2मध्ये काय 720 कोणाला पॉईंट करतोय, इथे. तर मग हा 8 कुठे स्टोअर होईल, इथे. ओके. तर हा 11 कट होईल आणि या ठिकाणी काय येईल 8. वेदर माय व्हॅल्यू गेट स्वॅप इन मेन, यस. आता ॲक्च्युली माझे मेनमध्ये माझ्या व्हॅल्यूज स्वॅप झालेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात कॉल बाय रेफरन्स. म्हणजे काय की ह्याचा रेफरन्स, ॲड्रेस म्हणजेच काय रेफरन्स, की बाबा ॲड्रेस म्हणजेच काय रेफरन्स. बघा तुम्ही म्हणता तुम्ही, अरे मला रेफर कर. ओके. मला रेफर कर म्हणजे काय, की बाबा मला या फ्रेंडला रेफर कर, म्हणजे की बाबा तुम्ही त्याला म्हणजे ॲड्रेस असतं, तर त्या ॲड्रेसला तुम्ही रेफर करता. ओके. तर सेम इथे ॲड्रेस आहे हा, तर या ॲड्रेसला तुम्ही रेफर करता. तर रेफरन्स, कॉल बाय रेफरन्स म्हणतो आपण त्याला. ओके. तर पासिंग ॲड्रेस, आता इथे ॲड्रेस पास केला मी, तर याला काय म्हणतो आपण, कॉल बाय रेफरन्स. ओके. तर या ठिकाणी काय झालं, कॉल बाय रेफरन्स का याला म्हणतो आपण, बिकॉज वी हॅव पास्ड ॲड्रेस ओव्हर हिअर. ओके. पास ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल्स. ओके. सो इट इज कॉल्ड एज कॉल बाय रेफरन्स. ओके. passed address of variables, so it is called as call by reference. एकदम सिंपल आहे. कॉल बाय रेफरन्स कशाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲड्रेस पास करता. ओके. आणि कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं, ॲक्च्युली तुमची व्हॅल्यू कॉपी पेस्ट होते. ओके. मी हे असंच ठेवलं आहे बघा, मागचं एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये काय झालं होतं, ॲक्च्युली तुमची जी व्हॅल्यू होती num1ची काय व्हॅल्यू होती 8, तर ही num1ची 8 व्हॅल्यू काय झाली होती, कॉपी पेस्ट झाली होती. कुठे, इथे. ओके. ॲक्च्युली हे num1मध्ये काय झाली होती, कॉपी पेस्ट झाली. ओके. की ही 8 कुठे गेली, तुमची इथे गेली. आणि हा num2ची जी व्हॅल्यू आहे ती कशात कॉपी झाली होती, num2मध्ये. इथे काय कॉपी झालं, ॲक्च्युअल व्हॅल्यूज कॉपी पेस्ट होतात. याला काय म्हणतो आपण, कॉल बाय व्हॅल्यू. बिकॉज व्हॅल्यूज गेट कॉपीड, तर याला काय म्हणतो, कॉल बाय व्हॅल्यू. ओके. ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यूज कॉपी होतात, नाही की ॲड्रेस. ओके. त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला जे पण चेंजेस होत आहेत ते स्वॅप मेथडमध्ये होत आहेत,
ते हां स्वॅप मेथडमध्ये होत आहेत. इथे ॲड मेथड नाही, सॉरी, ही स्वॅप मेथड आहे, आय एम सॉरी, स्वॅप मेथड. तर ॲक्च्युअल जे चेंजेस होत आहेत ते स्वॅप मेथडमध्येच होत आहेत, ते इकडे रिफ्लेक्ट होत नाहीत मेनमध्ये. ओके, बट इन कॉल बाय रेफरन्स ॲक्च्युअल तुमचे जे चेंजेस होतात ते सगळे कुठे होतात, विथ रेफरन्स असल्यामुळं काय होतात, तुमच्या मेनमध्ये ते चेंजेस रिफ्लेक्ट होतात. ओके, मेन म्हणा किंवा व्हॉट एव्हर फंक्शन, इन विच एव्हर फंक्शन यू आर कॉलिंग. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता. आता आपण काय, बरं हे लक्षात आलं का तुम्हाला, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. हॅलो हॅलो हॅलो, येस सर. काही डाऊट आहे येस का, सर. काही डाऊट आहे का? ठीक आहे, ओके. बस आजच्या पुरतं एवढंच सफिशियंट आहे. कॉल बाय व्हॅल्यू बघितलं आपण, कॉल बाय रेफरन्स बघितलं, आणि आपण बघितलं की स्ट्रक्चर व्हॅल्यू रिटर्न करू शकतो फंक्शन कॅन रिटर्न स्ट्रक्चर व्हॅल्यू. तर आपल्याला 2 व्हेरिएबल्स पाहिजे होते, म्हणजे 2 व्हेरिएबल्स रिटर्न करून मेनमध्ये पाहिजे होते आपल्याला. त्याच्यामुळे आपण काय केलं, इथे स्ट्रक्चर घेतला 2 इंटीजरचा, आणि त्याच्यामध्ये आता ह्या केसमध्ये काय होतं, ह्या केसमध्ये काय कॉल बाय व्हॅल्यू होते. ओके, इथे काय होते, ए आणि बी बघा, इथे ए आणि बी मी पास केले, तर ए आणि बी काय कॉल बाय व्हॅल्यू आहेत, म्हणजे कॉपी पेस्ट झाले व्हॅल्यूज. ओके, येते का लक्षात? आपल्याला काय बघायचं आहे, पॅरामीटर्स बघायचे आहेत. ओके, पॅरामीटर्स और आर्ग्युमेंट्स चेक करायचे आहेत की तुम्ही काय पास केले त्या पॅरामीटर्समध्ये और आर्ग्युमेंट्समध्ये. ओके, रिटर्न व्हॅल्यूवरून तुमचं डिसाईड होत नाही. ओके, रिटर्न व्हॅल्यूवरून तुमचं डिसाईड होत नाही, कॉल बाय व्हॅल्यू आहे का कॉल बाय रेफरन्स हे रिटर्न व्हॅल्यूवरून डिसाईड होत नाही. ओके, सो कीप दिस इन माइंड की तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, इथे पण बघा आपण रिटर्न काय करतोय, व्हॉइड. ओके, तर तुमचं कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स तो काय रिटर्न करतोय फंक्शन ह्याच्यावर डिसाईड होत नाही, त्या फंक्शनमधले पॅरामीटर्सवरती डिसाईड होतं की बाबा ह्याच्यात पॅरामीटर्स काय आहेत, आर्ग्युमेंट्स काय आहेत. तर इथे ॲड्रेस पास केलेले आहे, तर हे कॉल बाय रेफरन्स झाला. या ठिकाणी मी काय पास केले, 2 इंटीजर व्हॅल्यूज पास केलेले आहेत, ह्याला ॲड्रेस आहे का नाही, त्याच्यामुळं हा काय झाला तुमचा कॉल बाय व्हॅल्यू. ओके, धिस ॲड मेथड इज कॉल बाय व्हॅल्यू मेथड. काही डाऊट आहे का कोणाला अजून? तर आपण ह्या 2 वी हॅव सीन दिस 2 थिंग्स. ओके, की फंक्शन कॅन रिटर्न structure variable and also with many values. Okay, and also function can we can pass structure as a function parameter or function argument. ओके, आपण फंक्शनमध्ये पास करू शकतो स्ट्रक्चर व्हॅल्यूज, आपण ते बघितलं नाही ते एक्झाम्पल, बट इंट ए कॉमा इंट बीच्या ऐवजी इथे तुम्ही स्ट्रक्चरसुद्धा पास करू शकता. ओके, आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आणि आपण कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स आज बघितलं. ठीक आहे, काही डाऊट आहे का कुणाला?